नमस्कार. श्री स्वामी समर्थ. भागवत पुराणामध्ये जन्मकथेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला होता. रोहिणी ही चंद्रदेवाची प्रिय पत्नी आणि नक्षत्राही आहे. त्याचबरोबर अष्टमीची तिथी ही मातृशक्तीची प्रतीक म्हणून ओळखली जाते. यासाठी भक्त श्रीकृष्णांना शक्तिस्वरूप आणि परब्रह्म म्हणून ओळखले जाते, जे सर्व विश्वाचा कारभार हाती घेत असतात. श्रीकृष्ण संपूर्ण विश्वाला स्वतःमध्ये व्यापून घेतात. कंस आणि भगिनी देवकी आणि वासुदेव यांच्या लग्नप्रसंगी वरातीचे वेळी त्या उभयंताच्या रथाचे सारथ्य प्रत्यक्ष कंस करत होता. त्यावेळेस एक आकाशवाणी झाली होती की देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करेल. ही आकाशवाणी ऐकताच संतप्त होऊन कंसाने देवकी वासुदेवाला कैदी केले. म्हणून श्रीकृष्णाने त्यांचा वध करण्यासाठी हा जन्म घेतला. 15 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत एक दिवा अखंड चालू ठेवा. त्याच्यामध्ये एक वेलची, केशर, हळद टाकून आपल्याला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावताना श्री विष्णू सहस्त्रनाम याचा पाठ आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे दिवा प्रज्वलित केल्याने भगवान श्रीकृष्ण आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील.